नमस्कार. आता आपण ज्या टॉपिकवर बोलणार आहोत त्याचं नाव आहे हीटवेव्ह. हीटवेव्ह म्हणजे काय? तर जेव्हा पृथ्वीचं टेम्परेचर अथवा एखाद्या जागेचं टेम्परेचर रेग्युलर टेम्परेचरपेक्षा 2 डिग्री सेल्सिअसने वाढतं, त्याला आपण हीटवेव्ह असं म्हणतो. म्हणजे काय? तर हीटवेव्हचे दुष्परिणाम हे आहेत की त्यांनी सरफेस टेम्परेचर तर वाढतेच, पण अजून हवेमध्ये जे टेम्परेचर असते ते पण रिफ्लेक्ट होऊन अजून टेम्परेचर वाढण्यास मदत करते. म्हणजे काय? तर एखाद्या जागेचं टेम्परेचर 42 असे आहे असं आपण गृहीत धरूया. तर हवामानमध्ये जे आपल्या आसपासचं टेम्परेचर आहे ते जवळपास 50, 60, 70 पर्यंत असू शकतं. ज्याने की आपल्या बॉडीला खूप त्याचे चुकीचे परिणाम होऊ शकतात. की हा स्ट्रोक म्हणजे आपल्या हीटने आपल्याला एक स्ट्रोक येऊ शकतो, ज्याने की एखाद्या माणसाचा बळी पण देऊ शकतो. त्याला आपण उष्माघात असे म्हणतो. तर आपण जाणून घेऊया की उष्माघाताने मरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात आहे. याचं कारण काय आहे? तर 1900 या काळामध्ये टेम्परेचर मोजण्याची प्रणाली सुरू झाली, तेव्हा सर्वात जास्त हीट हे मोजले गेले होते. त्यानंतर 2014 मध्ये एक सर्वात जास्त हीट आले होते. त्याच्यानंतर 2015 मध्ये मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडला होता. असे करत आपल्या टेम्परेचरचे प्रमाण वाढण्याचे प्रमाण खूप दिवसेंदिवस वाढत जात आहे. तर याचे मेन रिझन काय आहेत? सर्वांनाच माहीत आहे की पर्यावरणाची हानी. पण याचे गंभीर परिणाम हे येणाऱ्या पिढीमध्ये होणार आहेत, हे सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे काय? तर 2100 पर्यंत सॉरी 2100चे शतक संपल्यानंतर जेव्हा 2090 पर्यंत आपण पोहोचू, त्यावेळेस पृथ्वीचा परिणाम खूप भयंकर असणार आहे आणि याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मी हा व्हिडिओ बनवला काय आहे की आपल्याला येणारा काळ कसा आहे हे ॲटलीस्ट माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही त्या गोष्टीसाठी काही ॲक्शन घेणार या न घेणार ही गोष्ट आहे दुसरी सेकंडरी. पण एखाद्या गोष्टीला माहीत असणे ही गोष्टीचे परिणाम तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपला माइंड हा सबकॉन्शियसली काम करत असतो. म्हणजे जर तुम्हाला एखादी गोष्ट जर समजली तर तुमचा माइंड ती गोष्ट न होण्यासाठी ॲक्शन घेत असतो. म्हणजे काय? जर तुम्हाला मी येणाऱ्या काळाचे जे दुष्परिणाम जर सांगितले, त्यानुसार तुमचा माइंड वर्क करतो. आज जर मी तुम्हाला सांगतोय 2060-70 ला खूप वाईट परिस्थिती येणार आहे, खूप वाईट पर्यावरणाची हानी होणार आहे. तर कदाचित प्रत्येक माणूस सबकॉन्शियसली ती न होण्यासाठी प्रयत्न करेल. किंवा आज जर तुम्हाला एखादा व्यक्ती सांगतो की ही गोष्ट चुकीची आहे किंवा ही गोष्टीने ही चुकी होऊ शकते, तर तुम्ही काय करता? तुमचा माइंड काय करतो? ती गोष्ट न होण्यासाठी ऑटोमॅटिकली प्रयत्न करतो. तर हा व्हिडिओचा पर्पज काय आहे की तुम्हाला ती गोष्ट कळावी